असताना सावरणारी जोडणारी सोडणारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी। तेरी जवानी बड़ी मस्त मस्त है। काय दादा काय रेट लावला भाऊ? 40 रुपये किलो आहे ना। 40? 80 लावा की, आवडले आपल्याला। जास्त जाड नाही जास्त बारीक नाही, घ्या। काय 20 रुपये घ्या ना। अरे या काकडीचे दिले तिने, राहू दे आपली देती। हा भाऊ चल। या बसा, सोडतो। ओ बसा ना, कुठे दुपारचं उन्हात अनात फिरणार? हो, वाऱ्याची झुळूक एकत्र अनुभवता येईल। आणि आमच्या नशिबानं पाऊस पडलाच, तेवढंच जरा। ओ बसा ना। आओ ओ आओ आओ ओ बाई ओ आओ बसा ना ओ। काय झालं तुला? बरी आहे ना तू? है ना? एक मुलगा माझा पाठलाग करत होता ग एवढा वेळ। काय? मी जिथे जिथे जात होते ना तिथे तिथे येत होता ग। गाणी काय गात होता, कमेंट्स काय पास करत होता। मग तू 100 नंबर डायल नाही केला का? तुला नाही माहिती करिश्मा? थांब थांब, आपण ना कैवल आणि सुजयला कॉल करू। नको त्यांना सांग। नको नको नको, राहू दे ना, कशाला त्यांना त्रास। हा, आणि उगाच प्रकरण वाढेल। चल घरी जाऊ चल। ऐक ना, प्लीज कोणाला सांगू नकोस ना। कशाबद्दल? गुड, चल हा घरी चल। हा, कोणाला सांगू नकोस हा प्लीज। प्रॉमिस प्रॉमिस कर कोणाला। आली आली एकदाची। या किती उशीर राव, माझं पोट फार सपाट झालं। वाट बघून बघून ना वाट लागली माझी। अगं तू इथे असते ना तर पोटाचे लाड तरी पुरवले असते। का उशीर झाला तुला? असं तिला काय बोलायचं नाही। एक तर तिला लेट झालाय आणि त्या मार्केटमध्ये उगाच मार्केटमध्ये गर्दी होती फार मार्केटमध्ये, म्हणून उशीर झाला। ठीक आहे, दे दे पिशवी दे, बघू सगळं आणले का। ए ताई, अगं गाजर कुठे आहे? तरी मला वाटलंच मी काहीतरी विसरले।
असं काय करते ताई? विसरले म्हणजे काय? तुम्हाला फोन करायचा ना, किती वेळा मी तुला सांगितलंय. खाण्याच्या बाबतीत काही विसरलं तर लगेच मला फोन करायचा. माझा नंबर आहे ना तुझ्याकडे. आणि छोट्या छोट्या गोष्टी तू विसरायला लागली तर मग काय आशू हे पाणी पी तू. आशू कसं तिच्या डोक्यात येणार आहे फोन करायचा? एकतर मार्केटमध्ये तो तो तू व्याप माझ्या डोक्याला व्याप असतो ना सतत, म्हणून काही सुचत नाही मला. व्याप असतो ना सतत. नशीब काकडी तरी आणली. काय काकडी आहे राव, जास्त जाड नाही जास्त बारीक नाही. आशू, तुला काही अक्कल आहे का आशू? हा, काय बोलतोयस? काय 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 झालं? मी काकडी बद्दल बोलतोय. सॉरी सॉरी. आशू ती तुझ्यावर नाही चिडली. तो बॉय पण तिला असंच है ना? कोण काय काय बोलला? तो भाजीवाला मुलगा आहे ना आशू, तो महाग देत होता रे मला काकडी फार. मग भांडले मी त्याच्याशी. काही सुचत नाही ना. व्याप असतो मला खूप. आना जरा इकडे येतेस का? आले. काय काय नाही, मला एक काम आहे, मी आले. ना काय काय म्हणाला तो भाजीवाला रेशमाला? अरे मला नाही माहिती तुझ्या. आम्ही खाली भेटलो ना. नाही, पण मग आता तू असं म्हणालीस ना की ती भाजीवाल्यावर चिडली म्हणून, म्हणजे भाजीवाला तिला काहीतरी म्हणाला असणार. अरे सुजा नाही, मग काय माहितीये का, आम्ही खाली भेटलो. रेशमाने खाली सांगितलं मला हे. हा अच्छा, तुला कळलं का आशू? मग या दोघी खाली भेटल्या, त्यानंतर त्या खायला गेल्या. त्या खाताना रेशमाने ॲनाला सांगितलं भाजीवाल्याकडे काय घडलं, म्हणून त्यांना उशीर झाला. म्हणून तुम्हाला उशीर झाला? हे लपवत होता तुम्ही? तुम्ही मला सोडून बाहेर खायला गेले? ना काय मस्त कचोरी पाणीपुरी वगैरे खाल्लं असेल ना, आणि मी इथं उपाशी. का असं वागलात तुम्ही? अरे आशू, आम्ही नाही खाल्लं काही बाहेर. हो, पण मग उशीर का झाला तुम्हाला? अरे मला कुठे लेट झालं, मी माझ्या टाइमलाच आले. रेसवाला लेट झाला. हा अच्छा, रेशमाला लेट झाला, तोच का झाला? एक बॅड बॉय त्याच्या मागे लागला, त्रास देत होता तिला, म्हणून तिला लेट झाला. काय? ॲना चल ना, तुला आत बोलवलं ना मी. चल. काय आहे? काय झालंय? सॉरी. काय आहे? काय तुला फोन नाही करत? फोन नाही करतायत काय? लपायचं कशाला आहे? हे बघ, एवढं काहीच झालेलं नाही आशू. तो फक्त मागे लागला होता माझ्या. काय? फक्त मागे लागला होता? रेशमा, इट्स अ सिरियस मॅटर. चल चल, पोलिसात तक्रार नोंदवूया. चल. नको नको, पोलीस वगैरे नको. उगाच प्रकरण होईल त्याचं, आणि अशा प्रकरणात ना मुलींचीच जास्त बदनामी होते. आणि अजून एक, आपण फार सिरियसली घेतलं ना तर उगाच चेव येतो अशा मुलांना. ठीक आहे ठीक आहे, कळलं मला. हे मला बरोबर वाटतं तिचं.
पोलिसात नको जायला आपण. हा कुठे भेटला होता तुला? तिकडे जातो आणि त्याला राखी बांध. आशू 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 ऐक आशू थांब थांब जा मागे हो मागे व्हा. नको सांगतेय ना मी नको तमाशा होणार आहे. एकतर आपण इथे सगळे एकत्र राहतो फुकट चान्स मिळेल लोकांना आपल्याला बोलायला. त्यात गावाकडे कळलं ना तर रेवाचं लग्न नको ना नको. आणि हो यावर प्लीज पुढे चर्चा नको करूया. हं तू काही परत येणार आहे का प्लीज. कसं आहे, तुझ्या ताईने आतापर्यंत राकेश सारखा फ्रॉड पुरुष पाहिला किंवा आपल्यासारखे मॅड पुरुष पाहिले. तिने अजून बॅड पुरुष पाहिलेला नाही. हा परत येणार. काय बघतेस? रेश्मा मी 60 क्रॉस करेपर्यंत ही बिल्डिंग रेडी होईल ना? काय मी ना तेव्हा या बिल्डिंग मध्ये फ्लॅट बुक करणार आहे. मग त्याच्या विंडो मधून आपण ही विंडो बघू. नॉस्टॅल्जिक व्हायला बरं पडेल ना? तो मुलगा मी तो आपल्याला हात करतोय. अगं तू मूर्ख आहेस का? तू तोच मुलगा आहे बाजारात माझा पाठलाग करत होता ना तो तोच आहे. काय? थांब तू. हे यू बीप बीप बीप. मीनल कुठली शिवी देते? पुरुष हे यू पुरुष. काय काय तो आपल्याला फ्लाइंग किस देतोय. काय बोलल्या? आशू सुजा. काय काय हो एक माकड कमी पडते त्यांना. कोण जाते मग आपल्यातलं? काय 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 झालं? आशू मार्केट मधला मंकी होता ना तो हिला त्रास देणारा तो खाली आलाय खिडकीच्या. काय काय चल पर्यंत आलं त्याची कुठे कुठे काय कोणीच दिसत नाही इकडे. तो 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 अरे इथेच होता तो आणि आम्हाला फ्लाइंग किस देत होता. हाणेरडा नालायक. काय कोणीच दिसत नाहीये. आपल्याला बघून पळून गेला असेल तो. तो असं रोज येणार आहे का आता? पाहिलंच आहे म्हणून मी सांगत असतो ज्या क्षणी कोणी त्रास देतं त्या क्षणी आवाज उठवायचा. जस्ट रेज युअर व्हॉइस. हे असं कानावर डोळ्यावर हात ठेवून नाही होत. चल आलाय ना बरं झालं. खाली जाऊ आणि फोडून येऊ त्याला. चल 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 तू रेश्मा चल चल चला ना. काय बोल ऐक ना नको ना अरे, नको काय? ना. चल ना. ऐक ना आपण काय गुंड मवाली होत का त्यांच्यासारखे? त्याचा काय संबंध आहे? आपल्याला त्रास देतोय ना. चल चल खाली चल. काय बोलले नको. ताई एक गोष्ट लक्षात घे. हे अशा लोकांना अशीच भाषा कळते. मला चांगलं माहितीये. मी बघितलेत ना आजूबाजूला असे. अरे आशू पण त्याने मला अजून काही केलंय का? अगं म्हणजे काय रेश्मा, त्याने काही करावं तोपर्यंत थांबायचंय का आपण? जाऊ दे. हे सगळं ना राकेशमुळे होतंय. त्यांनी मला स्वीकारलं नाही ना म्हणून अशी हिंमत होते लोकांची मला छेडायची. हे भगवान, अगं रेश्मा हे काय लॉजिक आहे? जरा वेडी आहेस का तू? या लोकांना हे असल्या कुठल्याही गोष्टीने फरक पडत नाही आणि मुळात त्याला काय माहिती तुझ्या आयुष्यात काय झालंय ते. जाऊ दे. मी आता घराबाहेर पडणंच बंद करणार आहे. अरे कुठल्या ग्रहावरनं आली आहे ही? हा हे म्हणजे कसं झालं माहितीये का की माझ्या बाईक मधली कोणीतरी हवा सोडली म्हणून मी बाईकच विकून टाकायची
मला माहिती आहे यापेक्षा जास्त गंभीर आहे हे मॅटर. मी काय म्हणतो, चला ना जाऊन एक स्ट्रेट ड्राईव्ह देऊ त्याला. हा, तो आपल्याला त्रास देतोय ना, आपण त्याचा पत्ता कट करून टाकू. चला बोलूया त्याशी. चला. थांब, लगेच मारामारीपर्यंत जायची काही गरज नाहीये. आपण व्यवस्थित प्लॅनिंग करून त्याला पकडूया आणि पोलिसांकडे देऊया. नाही, व्यवस्थित प्लॅनिंग करून आपण त्याला पकडूया इथपर्यंत ओके. पण पकडल्यानंतर काय करायचं त्याचं प्लॅनिंग आपण नंतर करूया. ओके. अगं इथे काढलंय. अगं ऍपल बाय करायचं ना म्हणून म्हणले इथे. अगं आपल्या बिल्डिंग खाली मिळत आहे, स्वस्तही मिळत नाही 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 रेश्मा, इथे छान मिळतात मला माहित आहे. बघू ना, चल ना. आपण जायला पाहिजे होतं का रे? बरोबर. आपल्याला बरोबर बघितल्यावर येणारच नाही रे. ते पण बरोबर आहे. रेश्मा ऐक ना, माहित बी ना माझा मोबाईल मी तिकडे विसरले, त्या फ्रूटच्या अंकलकडे. चल चल चल. नाही, तू थांब इथे, मी आणते. अगं पण मी येते ना. नाही तू ऍपल बघ ना, मी आणते. आले. हे आहे ना आली. आला का तो? नाही ना. येईल डोमकावळा आहे, नक्की येईल. हो मॅडम, आपण दिलेली फ्लाइंग किस भेटले ना? तू आला. माझे का? कसं काय जमतो तुम्हाला असं पब्लिक मध्ये लाजत मुरडत फास्ट मध्ये चालत जाणं? ओ मॅडम, ओ कळलं. थांबा. आधी रेश्माला रिॲक्ट होऊ दे. थांबा. असं ओपन मध्ये बोलणं लाज वाटते ना. चला मस्त पिक्चर टाकू, म्हणजे अंधारात कसं मस्त एकदम. स्वतःला तुला लाज वाटत नाही? लाज वाटत नाही? तुला लाज वाटत नाही? सोडा. थँक्यू सो मच. थँक्स यार, थँक्स. आज तुझ्यामुळे कळलं की एखाद्या मुलीला छेडल्यावर तिने कसं वागायला पाहिजे ते. हा, एखाद्या मुलीला त्रास दिल्यावर तिने काय करायला पाहिजे तू जगाला दाखवून दिलंयस. थँक्यू, तुझ्यामुळे अशी वागली. थँक्यू सो मच यार, थँक्स. नाही काय माहितीये का, तू इतकं चांगलं काम केलंस ना, तुझा सत्कार करायला पाहिजे. कसा करू तुझा सत्कार? हा, चपलांचा हार चालेल? मारू नका. का 10,000ची फटाक्याची माळ? थँक्स यार, थँक्स. थँक्यू सो मच. थँक्स. अरे आता कुठे अक्कल आहे का तुला? कळतं का तुला काही? तुला काय वाटलं? हा, स्त्री कोण आहे? बाहुली आहे दुकानात ठेवलेली का रस्त्यावर पडलेली सार्वजनिक वस्तू आहे? कोणी या आणि वापरून जा. अरे आत्ता कुठे भारतीय स्त्री परंपरेच्या विळख्यातून मोकळी होतीये? आत्ता कुठे ती मुक्तपणे रस्त्यावर हिंडू फिरू लागली आहे? आत्ता कुठे तिच्या स्वतंत्र अभिव्यक्तीचा हुंकार उद्घोषात परिवर्तित होतोय? हा लेक्चर काय देत बसलाय त्याला? फटके दे ना 2. राहू दे काय बोलले राहू दे. आणि हा बघ रे. नाही होणार. जाऊ दे बिचारा पोरगा आहे. परत माझ्या मैत्रिणीला छेडलास ना, मारील ना. चल ना, सत्कार करतो. राहू दे काय बोलले राहू दे काय बोलले. सोड ना, मला जाऊ दे ना. हा, या पेदरट आशूमुळे वाचला तो. दमला असशील ना, बस खाली बस दमला असशील ना. मारतात हो तुमचे मित्र, मारतात ना. किती वेळा सांगतो मी लोकांना, किती वेळा सांगतो मला चूक करायला देऊ नका. पुन्हा तुमच्यासारखे लोक चान्सच देत नाही. यार काय गुलू बोलत बसला यार तिकडे. त्याला पोलिसात दिला असता सरळ. पोलिसात ना इथेच मारायला पाहिजे होता सुजय त्याला. ना त्याला ठसका लागतोय ग. पाणी आहे का तुझ्याकडे? पाणी पाहिजे त्याला? पाणी मी देते ना. पाणी पाहिजे तुला? दे पाणी पाहिजे? पाणी पाहिजे तुला? मार नको जा रे बाबा.
अॅन, अॅन, अॅन.